रानात गेलते बरं वाटतंय रानात जाऊन. कधीतरी रानात बी जात जावं असं वाटायला लागले आता. काय होतं सारखं सारखं घरी बसून बी बोर होते. अगं खुशी तू पूजा कशी आहे तू? मी बरी आहे. चल रस्त्यावर गाड्या लई येते. दिवसांनी भेटलो आपण, चल जरा गप्पा करू इथे सावलीत. काय बरं चाललंय का तुझं? हा बरं चालेल. तुझं कसं आहे? लग्न झालं वाटतंय तुझं? हा अगं तुझं पण झालंय वाटतं. हा झालंय. काय मग काय चालू आहे? आणखी काय करतो नवरा? काय नाही शेती. शेती करतोय असं. हा. तुझं? माझा नवरा काय जॉबला आहे. 1-1.5 लाख रुपये पेमेंट आहे माझ्या नवऱ्याला. चांगलंय. शेती आहे, बागायतदार आहे आम्ही. 2-2, 3-3 विहिरी आहे आम्हाला. हा वय. नांदच करायचं नाहीये काय. शेती नुसता पैसा 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 आहे सगळीकडे. हे बघ, चांगलंय. हे चांदीचं, हे सोन्याचं. नांदच करायचं नाही डायरेक्ट आपला. बरं आहे की. हा खरंच मी. अगं मी काय म्हणते, म्हणजे जॉबला आहेत म्हणल्यावर मग तुम्ही शेती करता का जॉब करता? ते शेती बिती आपण काय नसतं करत. मुंबईला पुण्याला राहतो आम्ही. मस्त फ्लॅट आहे, 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे. गाड्या अशा दारात उभ्या असत्या. सगळं नोकर चाकर आहे घरामध्ये. नुसतं आयतं काम घ्यायचं, आयतं राहायचं फक्त. हा वय. बरं आहे की मग. आईशी माझी लय. खरंय. तुला लय काम करावं लागतं वाटतं है ना? आता असतच की. नाही. आता घर बघावं शेती लागतं. करतं म्हणल्यावर नवरा मग तुला पण करावंच लागत असन काम वगैरे. हा मग आपलंच आहे म्हणल्यावर करावं लागतंच. मला काय नाही बाई, माझा नवरा मला काहीच करू देत नाही. सगळे नोकर लावले घरामध्ये. बरं माझं पण मग तुझं काय ग? तू तर लय कॉलेजमध्ये हुशार होती, लय सुंदर दिसायची, काय मॉडेल होती ना. पण शेतकरी म्हणल्यावर तुला बी काम करायला लागत असनच ना. हा ग. पण ती बरंच केलं आणि बाबांनी स्थळ बघितलं आणि बाबांची इच्छा पुढे कुठे जाता येते. ते पण आहे ना. आणि बाबा म्हणले तसं बी काय शेतकरी नवरा केला तरी काय होते तेव्हा. आणि ते पण लय शिकलेले आहेत, पण त्यांना शेती आवडती करायला, म्हणून आम्ही गावाकडेच असतो बघ. अगं काय पण ते मस्त जॉबला लागायचं, गाड्या बिड्या घ्यायच्या, फ्लॅट घ्यायचा आमच्यावानी. काय ती शेती करते तू? नाही आमचं खाऊन पिऊन मस्त आहे चाललेलं आहे, त्याच्यामुळे काय नाही. बाग बगीचा आहे, जरा भारी वाटतं तिकडच जायचं. चालतंय मग. आम्ही काही सरासरी गावाकडे येत नाही. आम्ही तिकडेच पुण्यालाच असतो. फिरतो मुंबई पुणा असंच फिरत असतो. पण कधी मध्ये गावाकडे चक्कर मारावंच लागते ना. हा कधीतरी त्याच्यामुळे यावंच आलो होतो. लागतं. सध्या 2 व्हीलर वरच येईल. सगळ्या 4 व्हीलर घरी लावलेले. हा वय. हा आपले रस्ते पण असे आहेत ना. त्याच्यामुळेच ग. बरं आहे बरं आहे. चांगले. बरं चालतं, येते मग मी. अगं चल ना, इथंच आहे घर माझं, चहा पिऊन जा. अगं नको नको, आम्हाला कार्यक्रमाला जायचंय. माझा नवरा वाट बघत असेल घरी. जेवण केलं होतं, म्हणलं चला एक राऊंड मारून यावं. बरं बरं चालते. ये वेळ भेटल्यावर नक्की चहा प्यायला. नेक्स्ट टाइम ना नक्कीच येईन मी. हा चल. काय बाई, ती हुशार नसून तिला नवरा इतका भारी भेटला आणि म्हणून नवऱ्याला पगार 1 लाख रुपये, गाड्या घोड्या, पुण्यात फ्लॅट. हां मी एवढी शिकलेली असून असं शिकलेली असून शेती करा आणि ह्या बंगल्यात राहा, कुणी सांगितलं? बाबांची इच्छेमुळे ना सगळं वाटोळत झालं. नाही तरी आज नाही तर एखादा शहरातला नवरा केला असता तर आज मी किती सुखात असते, पण नाही ना. अरे खुशी, काय म्हणाल बडबड कर? चल जेवायला दे. मी नाही देणार. काय झालं तुला? अरे काय झालं? रुसायला काय झालं? हाताने घेऊन खा. आता तुला 2 दिवसापूर्वी साड्या आणल्यात, सोनं करून आणलं, तरी आज रुसली. झालंय काय असं? तू सांगणार आहे का? नाही सांगायचं मला. अरे मी पैसे तर झाली आज. काय झालंय सांगणार आहे का नाही तू? काय सांगू? तुम्हाला शेती भीती बघायची होती तर माझ्या संग लग्न कशाला करायचं? आता तुला माहिती होतं ना मी शेतकरीच आहे. आपण एवढं शिकलेला काय उपयोग मग? अरे शिकलेला आहे म्हणून तर आपली सुधारित शेती आहे. अशी शेती आहे का आपल्या गावात कोणाची एवढी? आणि आपल्याला शेती कमी आहे का? शिकून कुठे शेती होत असते वय? नोकरी पाणी काय बघायचं तर इकडे शेतात राबायचं नुसतं. अरे नोकरी कोण करतंय? ज्याची शेती करायची लायकी नाही ती नोकरी करतात. नका तुम्ही सांगू. आपण एक काम करू ना, पण हा काय? ही शेती वाटेने देऊ आणि मग पुण्यात जाऊन राहू. मग दोघांना जॉब लागन आपल्याला. आता तसं बी शिकलेलो आहेत आपण. पुण्याला जाऊन काय करणार आहे? अरे एवढी आपण डेव्हलप केली शेती, एवढं कष्ट करून उपयोग काय मग वाट्याने देऊन? मग नाही ऐकायचं माझं. कुठून तुझ्या डोक्यात काय खूळ बसलंय? जाऊ दे बाप्पा.
मी काय बोलले की माझं तोंड दिसतं. अरे तोंड दिसतं नाही, आपल्यासारखी शेती आहे का गावात अशी सुधारित कोणाची? आता 4 भराती शेती दाखवणार आहेत का मला? मग आणि नोकरीत किती पगार आहे? 1.5 लाख रुपये पगार. अरे आपल्याला वर्षाचे 5-50 लाख रुपये येतात आणि काय करते नोकरीला? आपल्यासारखी हायटेक शेती आहे कोणाची? हा पण अहो नोकरी केल्यावर किती आयुष्यात राहतंय माणूस. अरे आयुष मध्ये राहायला तुझ्याकडे काय कमी आहे? आता तुला ते 5 लाख सोनं करून आणलंय, तुझ्या साड्या आहेत मारणामातीच्या, गाडी माही एक सेपरेट का? तुला सेपरेट गाडी घ्यायची? नको मला ती गाडी बिडी. मग अजून काय पाहिजे तुला? शहरात जाऊन राहायचंय. गप शहरात आणि काय जेवायला ती मला जीव दे, इथं हाक पडली पोटात आणि शहरात जाऊन राहायचंय. चल म्हणून शहरात जायचंय. मग शंभू काय चाललंय? काय नाही बघ निवांत. कसं काय आलंय पीक बीक यंदा? चांगलं आहे एकदम मस्त. बरं आहे बा तुझं, नो टेन्शन. मग आता काय काम करायला लावलात काय? हा काय इकडे ऊस दिसतोय. हा ना, पान द्यायची इकडे गडी लावले तरी 2 चालू आहे. बोल की काय म्हणतो? अरे विषय असा होता, मला सासरवाडीला जायचं होतं हा आणि माझ्या गाडीला काय झालं काय म्हणते, चालूच व्हायला लागलं, खराब जायला काहीतरी झालं पुन्हा. अरे एवढं पुण्याला आहे म्हणलं जरा घे ना नवीन गाडी एखादी 4 व्हीलर घेऊ एवढा पैसा. अरे एवढा चिंगसपणा करतात का? अरे शंभू, पुण्या तुला एवढं सोपं वाटतं का? पुण्यातले अवघड आहे राहणं बी. माणसाला वाटतं शहरी जीवन चांगलं, पण तुला आता माझीच कंडिशन सांगतो, मी फक्त खाऊन पिऊन सुखासुखी बाब, दुसरं काहीच नाही. कशाला मग गावाकडे झक मारायची ना, गावाकडे रानबीन करायचं. काय करतो गावाकडे बी, बायको राहत नाही, बायको मध्ये नाही शहरातच राहायचं. ते रे की त्यामुळे असं म्हणलं कसं व्हायचं तुझं? त्यामुळे बरं आहे आपलं सध्याची कंडिशन आहे ती, तुला सांगायला नको. नक्की गाडी बिघडली का काय करायचंय? अरे गाडी बिघडली बाबा, काय मिळत लागा नाही, काय झालंय ती नुसतं चालू आहे ना सकाळ. जाऊ दे, तुझी गाडी कवा चांगली असते. जा घेऊ. जाऊ का मग? चल भेटू मग परत. हा नीट जाय किक मारून त्याला. मारा टक्की का? अहो काय एवढ्या जॉबला असून एक गाडी सुद्धा घेतली जात नाही तुम्हाला, आणि ही ज्याची आणली ती बी चांगली नाही आणली. आता ती डोकं नको खाऊ माझं मारा मग किकान, चला पटकन. असं वाटतं आता सगळा कार्यक्रम संपल्यावरच जाणार आहे आपण. डोकं खाल्ल्यावर काय गाडी चालवणार आहे का? मग चांगली गाडी आणायची ना, कशाला ही आणायची? कशाला मी तर लोकांना सांगते एवढं जॉबला असं तसं नाही, अशा गाड्या घेऊन फिरा तुम्ही. अरे त्याला काय झालं? एक काम कर, माझं डोकं खायच्या या गाडीचं डोकं खा, चालू तरी होईल निदान. गाडीला डोकं आहे का? चला ना पटकन, तो मग कार्यक्रम संपून जाईल तिकडे. माझं डोकं चाललं नाही. काय तुझं डोकं चालला नाही? एक काम कर आता, काय गाडी ढकल मागून. हा गाडी ढकल. मी नसती ढकलीत गाडी बिडी, इकडे ढकला नाही तिकडे विहिरीत नेऊन ढकला. ए अरे तू काय इडे काय विहिरीत ढकला म्हणजे? एक तर दुसऱ्याची गाडी आणली, कुशाल म्हणते विहिरीत ढकला. कशाला आणली मग? दुसऱ्याची घ्यायची नाही एखादी? घ्यायची नाही करती, पैसे का जबाब द्यायचा काय मला? कुठं गाडी आणली तर आणली ना, आता म्हणजे मला ढकल. अरे तू काय डोकं मी गाडी बिडी काय ढकलणार नाही, मी कार्यक्रमाला बी येणार नाही, मी इथं झोपून राहील. ए काय इडे का काय तू? बर चल बाबा चल, आता जाऊ दे. कसं चल? ढकल. नाही ढकलणार, मी गाडीवर बसणार. चल. एला काय इडे का तू? खाली उतर. नाही आणि लवकर कार्यक्रमाला पोहोचले नाही. अरे गाडी पुढे जायचं, खाली उतर. एवढं वजन आहे माझं. अवघड आहे रे लय. अरे जड म्हणजे काय इडी का दुसऱ्याची गाडी? एक ढकल ना. अरे अनिकेत, काय म्हणत बाबा? अरे काय झालंय? का टाकला तो गाडी? अरे बाबा काय झालं, चाललो होतो पाहुण्याच्या कार्यक्रमाला, गाडीचा काय घोटाळा झाला काय माहिती. पुण्याहून कधी आलाय तू? 2 दिवस झालं बाबा, कार्यक्रम आहे इकडे, कार्यक्रमासाठी चालतो बाबा. अरे मग माझ्या गाडी झाली खराब म्हणून आपला शंभ्या नाही वय, हा शंभ्याची गाडी घेऊन आलो या, आणि ती पण त्याची आईला डबडी बंद पडली मधीच. बर सर, मी बघतो. तुला काय कळायचं पुण्यात राहून, काय कळायचं रे तुला गाडीचं? पेट्रोल आहे का याच्यात? अरे असं ना शंभ्या. अरे याच्यात पेट्रोलच नाही, कस काय चालन? काय मग बघ, पेट्रोल पाहिजे झाला गाडीमध्ये. बाहेर जातो मला माहिती होतं शंभ्या त्याला का. यायला. माणूस मला वाटलं शंभ्या चांगला हे असेल ना का, तिथं माझ्यापेक्षा भिकार निघले या. बर जाऊ दे मग. इतक्या लांबून लोटत आणली गाडी, पेट्रोल बी नाही अरे पाहिलं. गावाच्या बाहेर पण गाडी नाही. बर आता नका बांधणं घालू, माझं इथं घर जवळ आहे. चला माझं झालंय बरं आयला ना. नुसताच बड्या बड्या बाता आणि चल. त्याचं अवघड आहे का, बड्या बड्या बाता ढंगण खायला आता लईच अवघड आहे त्याचं. नको बडबड करू वहिनीला. चल काय लागा ती मोकर. चल. ओके घर आहे अनिकेत आपलं. हा का, हा चांगलं बांधलेला का घर आता? मस्त. वहिनी आता कधी ना जाताना इथून घरी जाऊन चहा प्यायल्याशिवाय जायचं नाही. तर खुशी असं घरी
का गेले कुठं बाहेर फिरायला काय माहित. हा का? हा लावायचं गाडी मग तुला पेट्रोल देतो तोवर चहा पाणी होईल. खुशी 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 बरं झाला गडी तू भेटला. पण या बस तुम्ही. बरं एक काम कर मी चहा ठेवा सांगतो तुला पेट्रोल काढू आपण. हा जा तू बस हा. मी काढतो पेट्रोल. वहिनी बसा. खुशी ए अरे बाटली घेऊन ये ना. बाटली आहे ना तिथंच तो गाडी हा हाय हाय. अरे काय नाही जोडीदार आलता त्याच पेट्रोल संपलंय तेव्हा ती कार्यक्रमाला चालले होते मग त्याला पेट्रोल देतोय. पेट्रोल तर द्याच मग आपली एक काम करा हा. ना मोठी गाडी द्या ना त्यांना. कुठे कार्यक्रमाला त्यांना चालवा येत असेल तर जाऊन येते. बरं होय अनिकेत. हा अरे ऊनला झालं मग मोठी गाडीच नेता का. हा मग मोठी गाडी नेतो काढ बाहेर जाऊ दे. बरं जाऊ दे पेट्रोल देत थोडं परत जायला लागणारच आहे. बरं मग मी चहा ठेवते तवर. हा चालतं चहा ठेव मी देतो गाडी काढून त्याला. पूजा अगं खुशी तू हे तुझे मालक आहेत का? हा आणि ते तुझे हा आणि तू काय करते इथं? हे माझंच आहे. यो एवढा मोठा बंगला, हे ट्रॅक्टर, ही फोर व्हीलर, हे सगळं तुझं आहे? हो माझंच. अगं हेच काय नाही माझ्या सासऱ्याकडे एक गाडी आहे आणि दिराकडे बी आहे आणि ते दोघं बाहेर गेलेले आहेत. आणि म्हणलं काय नवरा म्हणला कालच तुला उद्याच्याला गाडी घ्यायला जाऊ. हा का? हा आज जायचं होतं पण चांगलं आहे नाही. ग मग तुझं. माझं पण असंच आहे. हा ना. हा तू त्या दिवशी सांगितलं होतं ना हा तुझे 4 फ्लॅट. हा ते पण आहे. आणि काय झालं ना यायला लय भरपूर मित्र. आज नेमकं ना मित्र म्हणलं की मी 2 तासात गाडी आणून देतो आणि 4 तास झाले आलाच नाही. मग आम्हाला ती घरचीच गाडी आणून. मग एक काम कर ना तुमचे 4 फ्लॅट आहेत ना हा. एखादा फ्लॅट आम्हाला भाड्याने दे ना. हा असं पण आहे ना हिला पुण्याचं खोल डोक्यात भरलेलंच आहे. जाऊ दे एखादं तिकडे घेऊन ठेवू मग चढ जेव्हा जाईन त्यावेळेस ये. अहो ऐका की हीच मैत्रीण त्या दिवशी भेटली होती मला आणि तुम्हाला नव्हतं का म्हणे मी पुण्याला जाऊन आपण राहू. हा. अहो लय आयुष करते ती. त्यांचे 4 फ्लॅट, एक 4 व्हीलर, 2-3 टू व्हीलर, इतकं आहे त्यांची द की बास काय सांगू. आणि जमीन तो म्हणजे 25 एकर आहे. हा हा. आणि त्या धरून तो पुण्याला जायचं ठरलंय. हा मग आता माझी मैत्रीण आहे ना तिथं. हा. मी म्हणलं तिच्या शेजारी त्या कावंदा फ्लॅट घेतला असता आपण पण. वहिनी तुमचे मग ती 4 फ्लॅट आहेत आता. आम्हाला देता का एखादा काय असते पैसे देऊ ना आम्ही तुम्हाला. काय म्हणतोय अक्षय तू ही नेमकं? काय मला काय कळलं असं. म्हणजे अरे आहेत ना तुमचं काय ते फ्लॅट. काय वहिनी काय चेष्टा करता काय तुम्ही गरीबाची? काय लागा अक्षय म्हणजे असं दारा बोलून आमच्या गरीबाची चेष्टा करतो तू? अरे चेष्ट आता मी सांगतो सगळं तिला. अरे ह्यो पुण्याला आहे याला 15,000 पगार आहे आणि 4 फ्लॅट नाही तर 4 पत्र्याची खोली आहे आणि त्याच्यात हे राहत्यात. अच्छा म्हणली 1 लाख रुपये पेमेंट आहे त्यांना. 1 लाख नाही ती 15,000 आहे. आणि तुला जायचंय पुण्याला. आता तुला काय करू इथून 4 पत्रे घेऊन जाऊ आणि तिथं फ्लॅट काढू 4 पत्र्याचा आणि मग तिथं राहत्यात. म्हणजे कळलं तुला पुण्यात किती मजा असते. अहो नको नको मला वाटलं खरंच आहे काय नो. पण ते जरा एवढं खोटं कशाला बोलायचं थोडं खरं नाही, बोलायचं ना. नाही ती खरंच बोललेली आहे. आता तुला खरं नेऊन सोडतो मी तिथं नाही नाही नको त्यांच्या शेजारी नको खोली काढतो. नको नको. अगं असं नाहीये. हा. हाय आम्हाला थोडं फार ग. हा होय. आणि ती जमीन हाय ती इथं कुठं माळावर किती जमीन आहे म्हणली त्यांना? 25 एकर. 25 एकर नाही 1.5 एकर जमीन आहे त्या माळाला. आणि बर पावसात आहे का तिथं चिमणी प्यायला पाणी नसतं चिमणीला प्यायला. आणि तू म्हणते 25 एकर जमीन लय मजा आहे त्यांची. आता कळली का मजा तुला? नको नको मला एवढी मज्जा नाही करायची. मी शेती करून लय सुखी आहे. मला माझ्याकडे सगळं आहे सगळं. हा मग आता खुश आहे ना. मग चला आता चहा ठेवा आणि जायचंय त्यांना. ह्यांच्या घरात नोकर पण आहेत बर का. ते माझ्या घरात नाहीये. मी करते काम. बर का बस चहा ठेव जा. सॉरी सॉरी वहिनी चुकलं चला. माझं. आणि चहा घेऊ चला जायचं तुम्हाला. नाही नको आम्हाला चहा नाही. नाही नाही अहो. अगं गुळाचा चहा ठेवते का. चहा. चला. अगं गुळाचा ठेवते मी पहि- खरंच ठेवते. माझ्या पहिल्यांदा घरात चालू आहे. हा. लय मोठा किराणा आणलाय मी. चल चल नाही जेवण मी करते. चला पहिलं का अनिकेत आणि अशी बायको केली तो आमच्या घरी अशी बांधणं चालू होती. 3 दिवस बायको बोलली नाही. तू झालं सगळं खरं. मला पण पुण्याला राहायची हवस नाही. बायकोच्या हट्टापाय पुण्याला राहावं लागतंय. अरे काय बायको अरे 2 टायमाचं खायचं वांद आहे तिथं माझं. बायकोने हट्ट धरला नाही नाही पुण्यालाच राहायचं म्हणून पुण्याला राहावं लागतंय. अरे ह्या बायकोच्या हट्टापायी कर्ज बाजारी होशील. काय करतो त्या हट्टाला.
आणि तुझी माळाला आहे ना ती 1.5 एकर जमीन का, असं नको समजू 1.5 एकर जमीन कमी आहे. त्या कष्टातून तू कितीतरी जमीन घेऊ शकतो अजून. आणि ते आहे ना आपला ट्रॅक्टर घेऊन जायचा आणि काय पैसे कमीला पडत्यान ते मी देईन तुला. आम्ही आहेत ना तुझ्या माग उभा. आणि ते शेंब्याची आहे ना खाली हिर तिथून पाईपलाईन आणू आपण. मी वहिनीला समजून सांगतो की पुण्याचा नाद सोडून द्या, कर्ज बाजार होता, खायला मागत इथं येऊन चांगला आनंदात तर राहता ना. बरं चल, नाराज नको, चला.